नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं साई कृपा एंटरप्राइजेस मध्ये. तर मी आज तुमच्यासाठी छोटासा व्यवसाय जो घरात बसून तुम्ही करू शकता महिलांसाठी आणि बेरोजगार व्यक्तींसाठी तो घेऊन आली आहे. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला करून दाखवते हे कसं करायचंय. सर्वात आधी तर आपल्याला हे बघा, हे मेन स्विच आहे ते आपल्याला चालू करायचंय. मशीन स्टार्ट झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे घ्यायचंय स्प्रे आणि पूर्ण असं हे ओलं करून घ्यायचंय. पूर्ण असं छान असं ओलं करून घ्यायचंय. ओलं कशामुळे करायचं म्हणजे? कारण वात आपली चांगली बनते त्याच्यामुळे. चांगली बनते. ओके. त्याच्यानंतर ही वात घ्यायची, कापूस घ्यायचा आपल्याला. आधी कापूस काढून घ्यायचाय. हे एवढं झालं ओके की त्याचे असे पीस करायचे आणि इथे फक्त ते सोडायचे. आपल्याला फक्त हे असं काढायचंय आणि इथून सोडायचंय, खोलायचंय आणि ह्याच्यामध्ये टाकायचंय. हे 4 नट आहे ते राईट साईडला आपल्याला फिरवायचे. तसे राईट साईडला फिरवल्यावर बारीक होणार, लेफ्ट साईडला फिरवल्यावर थोडं जाड येणार. असं टाकायचंय फक्त त्याच्यामध्ये. त्याचा स्पीड कंट्रोल करायला आपल्याला हे आहे. जर तुम्ही अगदीच नवीन असाल तर तुम्हाला हा स्पीड एवढाच ठेवायचा आहे. जसं जसं तुम्ही जुने व्हाल तसा स्पीड वाढवलात तरी चालतो. स्पीड कंट्रोल साठी हे बटन, म्हणजे त्या बटनने स्पीड कमी जास्त होतं. कमी जास्त होतो. इमर्जन्सी असेल तर हे बंद करायचं. ओके. पूर्ण मशीन बंद होते आणि ते चालू करायला फिरवायचं. हे आपलं हीटर आहे. पॅकेजिंग साठी आपल्याकडे पिशवी असते, ती पॅक करण्यासाठी आपण हे हीटर चालू करतो. पॅकिंगचं पण ह्याच्यामध्येच फंक्शन आहे. पॅकेजिंग करायला तुम्हाला दुसरी मशीन घ्यायची गरज नाही लागत. मशीन जेव्हा आपण चालवतो, जेव्हा फक्त आपण वाती बनवतो, तेव्हा हे जे हीटर आहे ते चालू नाही ठेवायचंय. त्यावेळेस आपल्याला पॅकेजिंग करायचं, त्यावेळेसच आपल्याला हे बटन चालू ठेवायचंय. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दुकानांसोबत तुम्ही तेही सेल करू शकता. महिन्याला 25 ते 20 हजार कमवू शकता. हे बघा, ह्या एवढ्या वाती आहेत त्या मी ह्याच्यामध्ये टाकते. आता हे 170 झालं की मी हे तुम्हाला पॅक करून दाखवते. हे बघा, हे ओपन आहे पूर्ण. ओके. आता हे त्याच्यामध्ये टाकायचंय. हे बघा, म्हणजे पूर्ण पॅक झाले. पूर्ण पॅक. हे बघा, हो पॅक पॅकिंग झालंय. झालंय. म्हणजे नॉर्मल घरी प्लग असतं त्या प्लग वरती तुम्ही लावू शकता या दोन्ही मशीन. ह्याच्यामध्ये पण सेम आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये पॉइंट दिलेत बघा, सेट, स्टार्ट आणि स्टॉप. आपल्याला स्टार्ट करायची आहे मशीन. ही स्टार्ट झाली. कापूस घ्यायचा आहे, त्याला अर्ध करायचंय. हे बघा, हे जे 2 आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचंय. हे अशा तयार होत आहेत फुलवाती. ह्याला अर्ध करायचंय. सोपं आहे हे सुद्धा. हे बघा, आणि किती बनवता येते त्याचा इथे काउंट सुद्धा होतो. हे घरच्या घरी करण्यासाठी खूप सोपं आहे. हे बघा, आता ह्या मशीन मध्ये दिवसभरामध्ये 7 ते 8 तासामध्ये किती प्रोडक्शन होऊ शकतं? जेव्हा तुम्ही नवीन असता तर तुम्ही दिवसाला 1 किलो तुम्ही आरामात बनवू शकता. जसं जुने होता तसे 1.5 ते 2 किलो तुम्ही प्रोडक्ट आरामात काढू शकता. या मशीन मध्ये पॅकेजिंगची सिस्टीम नाहीये. मला या मशीन सोबत पॅकेजिंगची जी मशीन आहे ती सुद्धा घ्यावी लागेल. ती आपल्याकडे 1,500ला अवेलेबल आहे. ही मशीन घेतली तर पॅकिंगसाठी तुम्हाला दुसरी मशीन सुद्धा घ्यावी लागणार. जेवढ्या आपण वाती बनवणार त्याचा काउंट इथे होणार. हे जे वाती असतं त्याचा वापर कुठे होतो? पूजेसाठी किंवा आपण दिव्यांमध्ये जेव्हा लावतो. हे बघा, इथे दाखवलेलं आहे. हे असं लावतो पणत्यांमध्ये वगैरे, तिथे वापर होतो त्यांचा. हे अशा बनवून तयार होतात. 12ही महिने चालणारा हा व्यवसाय आहे. कारण आपले पूजा पाठ आपण करतच असतो. हो, आरामात. कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून मशीन घेणार तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग पूर्णपणे दिली जाते. म्हणजे ही मशीन कशी वापरायची, कसं प्रोडक्ट काढायचंय हे सुद्धा आम्ही तुम्हाला परत सांगणार. किंवा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये मी दाखवलंय त्याप्रमाणे सुद्धा करू शकता. खूप सोपं आहे हे. अगदी सहजरित्या कोणीही करू शकतं. ही स्टार्ट कशी करायची मशीन? इथे लिहिलेलं आहे स्टार्ट आणि इथे लिहिलं आहे स्टॉप. जेव्हा आपल्याला स्टॉप करायचे तेव्हा हे दाबायचं, स्टार्ट करायचं तेव्हा हे. आता मी दाबलं, हे स्टार्ट झाली मशीन. स्टॉप करायचं म्हणलं? स्टॉप करायचं असेल तर हे दाबायचं. स्टॉप झाले. 3 बटन दिलेले आहेत. हो. हे 3 बटन कशाचे? हे स्टॉप आणि चालू करण्यासाठी आहे. हे हीटर आहे. हे चालू केल्यानंतर हीटर चालू होतं. आणि हे फॅन साठी आहे. म्हणजे हे बटन चालू असेल तर जरा मशीन कूल सुद्धा राहते. कूलिंग सिस्टीम पण? कूलिंग सिस्टीम सुद्धा आहे याच्यामध्ये. या मशीन मध्ये तुम्ही प्रोडक्ट बनवू सुद्धा शकता आणि पॅक सुद्धा करू शकता. पॅकिंग करायला तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट बनवायचं आहे आणि ह्यामध्येच तुम्हाला पॅक करायचं आहे. कापसापासून असे 4 असं हे करायचंय. 4 वेळा धागे काढायचे.
आणि फक्त टाकायचंय, वाती बनून तयार होतात. आणि आपल्याला जर जाड वात करायची असेल ह्याच्यामध्ये हा, थोडीशी जाड मोठ्या दिव्यासाठी मग हे जे 4 नट दिलेत ते थोडे असे फिरवायचे, लूज करायचे, मग जाड वात होणार. हो. पण हे करताना चारी पण करायचे. जर तुम्ही एक फिरवला तर एका साईडची बारीक येणार, एका साईडची जाड येणार. आणि वात बारीक करायची असेल तर हे राईट साईडला असे फिरवायचे. हे बघा, हे जाड येते, हो. बारीक यायला मला अजून फिरवायचं. पार्ट टाइम करू शकता, फुल टाइम करू शकता, जसं तुम्हाला हवं तसं करू शकता. आपल्या सोयीनुसार तुम्ही हा बिझनेस करू शकता. ठिकाणी लागणारा जो कच्चा माल आहे मित्रांनो, तो अशा प्रकारचा कच्चा माल आहे. आणि अशा प्रकारचा जो कच्चा माल आहे तो आपल्याला भेटू शकतो. आपण एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तिथं सुद्धा मिळू शकतो. हा जो तयार झालेला माल आहे मित्रांनो, हा तयार झालेला माल आपण कुठेही सेल करू शकता. एखादं पूजा साहित्याचं शॉप असेल, किराणा स्टोअर्स असतील, जनरल स्टोअर्स असेल, वेगळ्या प्रकारचे मॉल असतील, अशा ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा तयार माल सेल करू शकता. चांगल्या पद्धतीने घरातून व्यवसाय करू शकता. आणि त्याला आपण फुलवात म्हणतो. ह्या फुलवाती अशा प्रकारच्या ह्या मशीनच्या माध्यमातून तयार होतात. आणि ही सुद्धा मशीन खूपच छोटी आहे. एखाद्या छोट्याशा टेबलावरती बसेल एवढ्याच साईजची मशीन आहे. आणि खूपच इझिली, कमी जागा लागते मशीनला, जास्त जागा सुद्धा लागणार नाही. डायरेक्ट मशीन चालू करायची आहे. मशीन चालू केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट त्याचा आपण किती ह्याच्यावरती ज्या अशा प्रकारच्या वाती तयार केल्या, डायरेक्ट ते मशीनवरती आकडे दिसतात त्याचे. आणि इझिली या ठिकाणी कच्चा माल आहे, अशा प्रकारचा कच्चा माल ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारचा कच्चा माल ठेवल्यानंतर या ठिकाणी डायरेक्टच अशा प्रकारच्या ह्या फुलवाती तयार होतात. आणि ह्या फुलवाती तयार झाल्यानंतर अशा प्रकारच्या लहान लहान जे पॅकेट असतात, अशा प्रकारच्या पॅकेटमध्ये ह्या पॅक करता येणार आहे आणि मार्केटमध्ये सेल करता येणार आहे. होलसेलमध्ये सेल करू शकता, रिटेलमध्ये करू शकता. आपल्याला मनाला वाटन तिथं त्या पद्धतीने आपण सेल करू शकता. आणि व्यवस्थित पद्धतीने एक घराच्या घरी हा व्यवसाय करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्यवसायाची थोडक्यात माहिती बघितली. आता बघूयात मित्रांनो या व्यवसायातील काही उपयुक्त माहिती. मित्रांनो, मशीनचा वापर करताना उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार आहे. आपण मशीन कशा पद्धतीने वापरतो ती व्यवस्थित पद्धतीने वापरणं आवश्यक असणार आहे. आपल्या मनाने आपण कोणताही व्यवसाय करू शकता. आम्ही केवळ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फुलवात आणि समयवात मशीन कशा पद्धतीने त्या मशीनी काम करतात आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती माल तयार होतो याची माहिती शैक्षणिक उद्देशातून आपल्याला देण्यात आलेली आहे. घर बसल्या करू शकता, पार्ट टाइम करा, फुल टाइम करा. हा व्यवसाय तुम्ही बेरोजगार असू देत किंवा महिला असू देत, दोन्ही पण व्यक्ती करू शकतात. धन्यवाद मॅडम, आपण खूपच चांगल्या पद्धतीने व्यवसायाची माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.